चिंचवलीची खरी ओळख आहे त्यांचा सप्ताह. गेले कित्येक वर्ष श्रीराम नवमीच्या निमित्ताने होणारा सप्ताह. 61 वर्ष झाली, यंदाच्या वर्षी 62वा वर्ष आहे. सनी भगत बाजूला असल्यानंतर आकड्यांच्या खेळाची काही चिंताच नाही. फक्त काय तो जरा जो रूटला फेवर करतो. चला मॅच चालू करा. थट्टा मस्करी खूप झाली. SSC चिंचवली चषकामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा अंतिम दिवस आहे. सलामीची जोडी शिवशक्ती कडाव संघाची मैदानात दाखल झाले. कल्पेश साळुंखे आणि कुशल. बॉलिंग मार्क वरती आलाय बंटी. पहिलं षटक घेऊन आलाय. 4 षटकांचा सामना. बीमर आणि रनआउट साठी मात्र बीमर साठी मात्र असेल. वाईट साठी रिव्ह्यू नसणारे. बीमर साठीच असेल DRS आणि 4 ओव्हरमध्ये एकच DRS असेल दोन्ही टीमला. मासला करतोय सुरुवात. ऑन स्ट्राइक आहे कुशल गुरव आणि बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय तो बंटी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 षटकांचा सामना. हो मिडॉनला क्लिअर केलाय. डीप मध्ये वाईडिश लॉंगॉनला फिल्डर सेट केलाय. मागच्या मॅच मध्ये 28 धावा डिफेंड केल्या होत्या. शेवटचं षटक आतिशने देखील चांगलं टाकलं आणि तो विजय मात्र नोंदवला. बंटीने पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. त्या चेंडूवरती ऑन साईडला फटका खेचला. तो कुशलने संघाचं खातं उघडलंय आणि त्याचबरोबरीने स्वतःचं देखील. एक धाव फलकावर. 4 षटकांचा हा सामना. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हो चांगला चेंडू. थोडा स्लोवर वन. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. भूमी 11 फणस डोंगरीचे पुरस्कर्ते सन्माननीय निलेशजी पाटील साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. भूमी 11 फणस डोंगरीचे पुरस्कर्ते सन्माननीय निलेशजी पाटील साहेब कित्येक वर्ष या संघाचे ते पाठराखण करतात. त्यांना सहकार्य करतात. त्यांना विनंती आपण मंचावरती या. हो फुल टॉस बॉल. कल्पेश ने हा बॉल लॉफ्ट केलाय. ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करतोय. कल्पेशचा षटकार. चौकार बंटीच्या विरोधात जोरदार आक्रमण केले पहिल्या षटकात कल्पेश साळुंखेने. खरं तर हीच त्याची ओळख आहे, फलंदाजीतली आक्रमकता. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की या जोडीने खडाव टीमसाठी गेले कित्येक वर्ष गाजवलेत. त्यामधला हा कल्पेश साळुंखे. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. व्हाट अ ग्रेट शॉट बाय कल्पेश साळुंखे. बॉल सीमारेषा पार. कल्पेश साळुंखे कडावचा हा षटकार. कल्पेश साळुंखेचा हा शेवटच्या चेंडूवरचा इनसाइड आउट पाहायला मिळाला. फ्रंट लेग क्लिअर केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना कल्पेश साळुंखेचा हा खूप सुंदर फटका चौकार. ऑफ साइडचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. आणि मला अद्यापही आठवतंय मनसे चषकात आदरणीय जितेंद्रभाई पाटील साहेबांची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक पटकावले कल्पेशने. शिवशक्ती कडाव गेले कित्येक वर्ष त्यांची स्पर्धा प्रलंबित आहे. जयशंकर चांदेई या अगोदर खेळला.
त्यांचाही जो कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून संबोधला जायचा तोही अद्याप प्रलंबित आहे. वावळोलीचे मला असं वाटतं सुभाषजी मोडक इथे आहेत, त्यांचाही स्पर्धा मात्र प्रलंबित आहे. दुसरं षटक, धावसंख्या झाल्या ती मात्र 21. पहिल्या षटकाच्या अंती नवीन गोलंदाज अर्थातच यंगस्टर या टीमचा दीप. धमाकेदार सुरुवात केली ती कल्पेश साळुंखेने, 2 षटकार 2 चौकार. आणि आता त्यानंतर दुसऱ्या षटकात आलाय तो दीप, स्ट्रायकिंग एंडला आहे तो कुशल. संघाच्या धावा आहेत 21. 4 षटकांचा सामना, एकच षटक पॉवर प्लेचं होतं. फुलटॉस बॉल समोर खेचला अगदी गोलंदाजाच्या बाजूनं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान हा फटका होता. लॉंग ऑनचा फिल्डर तिथे पोहोचतोय, फील्ड करेल, फेक करेल. तत्पूर्वी एक धाव नक्कीच घेतले आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक 22. SSC चिंचवली चषक पहिल्या एक सेमीफायनल झाले आणि फायनलला पोहोचलाय दिबा पाटील उमरोली. त्याने पराभूत केलं ईगल चांदेला, मात्र त्याने पराभूत केलं म्हणजे तेही बक्षीस पात्र ठरले ईगल चांदई. 22 धावा 22. कल्पेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पुढे आला, पुन्हा कव्हर्सला मारलाय. आता मात्र फिल्डर सेट केलाय तो कल्पेश साळुंखेसाठी. चांगला स्ट्रोक होता. कल्पेश तयारीत होता की कदाचित दुसरी धाव, परंतु नाही, कुशलने नकार दिला. दोन्ही चेंडूंवरती 2 सिंगल आल्यात. खरं तर स्टेप आउट होऊन खेळणं सोपं काम नाहीये. आपण कित्येकदा व्हिडिओज पाहिले असतील ब्रँडन मॅकलमच्या, परंतु ब्रँडन मॅकलमच्या अगोदर नथन ॲस्टल ज्या पद्धतीनं स्टेप आउट होऊन खेळायचा, मला असं वाटतंय त्यापेक्षा कोणीच इफेक्टिव्ह नसेल. सन्माननीय भाऊ भोईर चांदईचे. कुशलचा फटका आहे, परंतु इथे फटका फसलाय. मिड विकेटला झेल टिपला जातोय. पहिला धक्का शिवशक्ती कडाव संघाला. या दरम्यान चांदईचे सन्माननीय भाऊ भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. मला असं वाटतंय संजय कोळंबे साहेब देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या मुलाने चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. त्यांनाही विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. कुशल बाल. भाऊ भोईर साहेबांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं या मुख्य मंचावर. नुकताच त्यांचा संघ खेळला, विजय देखील झाले. कदाचित त्यांनी लाईव्ह पाहिली असेल घरी. आणि चिंचवलीवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. चांदईवरती प्रेम आहे आणि चिंचवली संघावरती देखील प्रेम आहे. स्वागत साहेब आपलं. या स्पर्धेमध्ये SSC चिंचवली चषकामध्ये कर्जत तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर पवनजी शेलार, त्यांचा एक स्वतःचा ब्रँड आहे. बॅट असतील त्याचा एक स्वतःचा ब्रँड आहे आणि त्यांच्या वतीने मात्र बेस्ट बॅटरसाठी बॅट देण्यात आलेली आहे. त्यांचे मनापासून आभार. चांगला चेंडू अभि देवघरे. पहिलाच बॉल सेन्सिबल रित्या खेळतोय. कुशलची विकेट आली. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला अंतर पार करू शकला नाही. तो थोडा कोपरा लांब आहे आणि असावाच थोडा. जेवढं ग्राउंड अंडाकृती असेल तेवढं चांगलं आहे गोलंदाजांसाठी. एकाच फ्रेम मध्ये तुम्ही पाहत होते बॉलर आणि बॅटर. 23 धावा. दुसरं षटक चांगलं टाकले. दीपने कमबॅक केले कारण पहिल्या षटकामध्ये जोरदार धावा खेचल्या होत्या कल्पेश साळुंखेने. लॉफ्ट केले बॉल. मिड विकेटला झाले चुकी आणि तिथे पहा नशिबाची साथ पुन्हा एकदा फणस डोंगरीच्या बाजूने. कदाचित नाही, 2च धावा. बॉल हातातून सुटला, पुन्हा एकदा आतमध्ये आला. दुहेरी धाव संख्येने धाव फलक आता 25 वरती जाऊन पोहोचले. 25. आतापर्यंत दीपने फक्त 4च धावा दिल्यात 5 चेंडूंमध्ये. यंगस्टर चमकलाय फणस डोंगरीचा. धावा रोखल्यात त्याने. विकेट घेतले कुशल गुरवची. यॉर्कर बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. भन्नाट गोलंदाजी केली ती दीपने आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा दिल्या त्याने 4 धावा रोखल्यात या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या ती 25.
दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 25 धावा धाव फलकावरती आहेत. जयशंकर चांदई संघाने कुठेच जाऊ नका, कारण यानंतर या मॅच मधील विजयी संघ त्यांच्या विरोधात खेळेल. शिवशक्ती कडाव सर्वोच्च संघ कर्जत तालुक्यातील. एसएससी चिंचवली चषकासाठी यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा ISPL सीझन 2 ला ज्याचं सिलेक्शन झालंय, वन ऑफ द ग्रेट बॉलर ऑफ ISPL टेप बॉल, उमरोलीचा साहिल लोंगले यांच्या वतीने देखील बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर या दोघांसाठी साहिल लोंगले यांच्या वतीने टी शर्ट देण्यात आलेले आहेत. आम्ही त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. मनपूर्वक आभार साहिल लोंगले. 25 धावा धाव फलकावरती आहे. थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय तो मितेश, लेफ्ट हँडेड बॉलर. समोर कल्पेश. हो, हुक केला बॉल, मागे पाठवलाय, बॉल जाईल फाईन लेगला. आणखी एक धमाका, कल्पेश साळुंखेचा षटकार. हो, मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता कल्पेश साळुंखेचा, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, परंतु चांगला चेंडू टाकलाय तो मितेशने. पहिल्या बॉलवरती षटकाराला धाव फलक येते 31. मागच्या मॅच मध्ये 28 धावा डिफेंड केल्या होत्या चांदईने, आता 31 धावा झाल्यात. शिवशक्ती कडाव विरोधात भूमी 11 फणस डोंगरे. ओ खतरनाक, लाजवाब, अविश्वसनीय, दर्जेदार फटका कल्पेश साळुंखेचा, हा दमदार षटकार. कल्पेश साळुंखेकडून 9 चेंडू 33 वरती तो खेळतोय आणि संघाची धावसंख्या ती 37. हो, बॅकफुटला जाऊन स्वीपर कव्हरला खेचला बॉल, क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल. चांगला स्ट्रोक होता, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला असलेला क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला पोहोचतोय आणि कल्पेश साळुंखेची विकेट, महत्वाची विकेट, गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. चांगला झेल टिपला तो डीप कव्हरला मंगेशने आणि फलंदाज बाद होतोय कल्पेश साळुंखे. 10 चेंडू 33 धावांची इनिंग त्याने साकारली. 2 चौकार 4 षटकार आणि 330च्या स्ट्राईक रेटने कडाव टीम साठी भन्नाट फलंदाजी केली ती शिवशक्ती कडाव साठी कल्पेश साळुंखेने. धावा धाव फलकावर चांगला स्ट्रोक होता कल्पेशचा, परंतु जसं आपण पाहतोय की थोडा एक अँगलने आपण पाहिलं व्यवस्थित, एक ऑन साइडला मिड विकेटला जो फटका मारला होता कुशलने तिथेही तो बाद झाला आणि पुन्हा एकदा डीप कव्हरला जो फटका मारला होता कल्पेशने तिथेही तो बाद झाला. 2 विकेट गेल्या, 37 धावा. नवीन फलंदाज भावेश गायकवाड. तिसरं षटक. हो, चांगला स्ट्रोक आहे, स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. फक्त एकच धाव, कदाचित दुसरीचा प्रयत्न होईल आणि ते 2 धावा घेतल्यात. खराब फिल्डिंग आणि त्याचा फायदा लगेच उचलला तो अभि देवघरेने. तो तयारच होता दुसऱ्या धावेसाठी. दुहेरी धावसंख्येने धावफलक 39.
तिसरं षटक, दुसऱ्या षटकात दीपने फक्त धावा दिल्या होत्या त्या 4. चांगली गोलंदाजी केली होती, एक विकेट घेतली होती कुशलने. ह्या ओव्हरमध्ये मात्र 2 षटकार आलेत. आता नुकताच डबल घेतले ती भावेश गायकवाडने. आणखी एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. 39 लॉस ऑफ 2. हो, व्हाईट यॉर्कर टाकला होता तो मितेशने. वेगवान बॉल, विकेट कीपर अडवू शकला नाही. सिंगल तरी तिथे नक्कीच घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि फेक अभि देवघरेच्या दिशेने आणि त्या अभि देवघरे होईल रनआउट. एक धाव जोडली जाणार. धावा झाल्यात त्या 40 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि विकेट गेल्यात 3. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा धावफलकावरती आणि आता मैदानात दाखल झालाय या टीमचा खऱ्या अर्थाने उभरता सितारा विशाल पोखरकर. हा खेळाडू पुढे जाऊन मात्र निश्चितच कडाव टीमचं नाव अगदी उज्ज्वल करणारे, यातील मात्र सुद्धा शंका नाही. हाच नितूही नाहीये, कारण ISPL 2 मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. त्यालाही खूप खूप शुभेच्छा. ISPL गाजव, कर्जतचं नाव मोठं कर. आमचा साहिलही पुन्हा एकदा सिलेक्शन झालंय त्याचं ISPL 2 मध्ये, उमरोलीचा. गेल्या वर्षी त्याने टेप बॉलवरती तर करामतच केली होती. यंदाच्या वर्षी या दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी आणि आपल्या तालुक्याचं नाव, कर्जत तालुक्याचं नाव मात्र रोशन करावं. प्रकाश बदेही आज दिसत नाहीये. सन्माननीय सुरेश रसाळ यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. 3 ओव्हर 40 जबरदस्त खेळला तो कल्पेश साळुंखे. त्याने 33 धावा कुठल्या आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो विशाल पोखरकर. लास्ट ओव्हर. हो, पायातला बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता आणि इट्स आउट. पायचित बाद झालाय तो विशाल पोखरकर. साहिल दाखल झालाय. गेल्या 3-4 वर्षांमध्ये कडाव टीमकडे देखील मोठमोठे यंगस्टर्स आलेले आहेत, चांगले खेळत आहेत, टीम बांधतायत. 40 धावा. व खोलात टाकलेला हा चेंडू सुमितने. बॉल चालला वाडीश लॉंगॉनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय भावेश गायकवाड कडून. थ्रो चांगला आहे परंतु इथे 2 धावा. तिसरीसाठी देखील पलटला होता भावेश गायकवाड, परंतु नाही. 2 धावा जोडल्या जात आहेत. धावफलक 42 वरती जाऊन पोहोचलाय. परंतु या इनिंग मध्ये कल्पेश साळुंखे जबरदस्त खेळलाय. त्याचे फटके क्रिकेट कर्जत मध्ये सर्वांना ठाऊक आहे की कल्पेश साळुंखे सुटला की मात्र तो आवरत नाही, बिनधास्त खेळतो आणि त्याची एक बिनधास्त इनिंग या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. 42 धावा, 4 विकेट. सुमित लास्ट ओव्हर मध्ये. समोर साहिल. हो, हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव. पुन्हा एकदा भावेश पलटलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो आणि ते 2 धावा चोरल्यात. इतका सुसाट धावलाय साहिल की कदाचित कडावलाही पोहोचला असता, परंतु भावेश गायकवाडने ते केले. चूक तो होईल. रनआउट. धावा झाल्यात 44. विकेट गेल्यात 5.
नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो दर्शन. 45 वरती 5 विकेट गेल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. किमान 51-52 तरी पोहोचण्याचा प्रयत्न शिवशक्ती कडाव संघाचे फलंदाज नक्की करतील. हो, चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू. बीट करतोय बॅटरला आणि मागे तर यष्टीरक्षक रायगडचा रिषभ पंत, ओमकार हरपाल कोणतीच मिस्टेक करत नाहीये. निर्धाव चेंडू इथे टाकलाय सुमितने. पहिलं षटक महागडं, दुसरं षटक चांगलं फणस डोंगरी टीमसाठी. तिसरं षटक महागडं, परत चौथ्या षटकात सुमितने चांगली बॉलिंग केले. धावा दिल्यात अवघ्या 5, 2 चेंडू शिल्लक, 45 धावा धावफलकावर. आणि हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव पुन्हा जोडली जाते. 46 धावा 46. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिला सामना जयशंकर क्रिकेट संघ चांदईने जिंकला होता. 28 धावा त्यांनी करू दिल्या नाहीत हेंद्रेपाडा संघाला. वैभव थेर मोठ्या मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला. मेडन ओव्हर टाकली होती 4 विकेट घेऊन आणि त्याच जोरावरती चांदई जिंकली. लास्ट टू बॉल कडाव टीमसाठी 46. हो, चांगली गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी चालू होती सुमित कडून. कौतुक करतायत त्याचे पाठीराखे, त्याचे खेळाडू. कारण मागच्या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर 2 षटकार, एक दुहेरी धाव आली होती, 14 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. दीपने फक्त 4 दिल्या होत्या. आता सुमितने 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा दिल्यात. 46 वरती धावसंख्या आता स्थिर झाले. पाहूया लास्ट बॉल वरती सुमित करेल का आक्रमण. साहिल, प्रयत्न तर चालू आहे. कार्पेटच्या साहाय्याने बॉल चाललाय पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोचेल आणि ते 2 धावा सहजरित्या घेतला जात आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल परंतु फलंदाज बाद दर्शन. लास्ट बॉल वरती आल्या 2 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 48. 49 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते भूमी 11 फणस डोंगरी संघाच्या विरोधात. आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 4 ओव्हरमध्ये 49 भूमी 11 फणस डोंगरी संघाला विजयासाठी कराव्याच लागणार आहेत शिवशक्ती कडाऊच्या विरोधात. रुपेशजी भगत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भाऊ भोईर साहेबांचा पण सन्मान करावा. पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत आम्ही करतोय. भाऊ भोईर साहेबांचा सन्मान मात्र रुपेश भगत इथे करतील. SSC चिंचवली चषकात कॅमेरामन सन्माननीय भाऊ भोईर साहेब टीम वरती, चिंचवली टीम वरती देखील त्यांनी खूप प्रेम केलंय. चांदई संघ देखील त्यांचा खेळतो आणि त्यांचा सत्कार रुपेश भगत करत असताना भूमी 11 फणस डोंगरी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय निलेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रुपेश भगत यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय निलेश पाटील साहेबांचा आपण सन्मान करावा. हे असं व्यक्तिमत्व आहे ज्याने फणस डोंगरी संघासाठी नेहमी त्यांची पाठराखण केलेली आहे. आणि निलेशजी पाटील साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होतोय. सहर्ष स्वागत साहेब आपलं. आणि आता भरतजी कामरी यांचा सन्मान रुपेशजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबरीने पांडुरंगजी कांबरी साहेबांचा सत्कार मात्र इथे होईल. SSC चिंचवली चषक पांडुरंगजी कांबरी साहेबांचाही सन्मान आपण मंचावरती करतोय. आणि त्याचबरोबरीने मंचावरती सुभाषजी मोडक साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. SSC चिंचवली चषक सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. रुपेशजी भगत यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा पांडुरंगजी कांबरी साहेबांचा सत्कार होईल आणि मंचावरती सुभाषजी मोडक साहेब उपस्थित आहेत. त्यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. चला ओमकार सलामीची जोडी पाठवा. टार्गेट 49 आहे. आणि आता सुभाषजी मोडक साहेबांचा सत्कार रुपेशजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आणि सुनीलजी रसाल यांचाही सत्कार आपण मंचावरती करणार आहोत. ग्रामस्थ आहेत गावचे चिंचवलीचे.
सुनीलजी रसाळ साहेबांचाही सत्कार रुपेश भगत यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. सुरेशजी रसाळ, स्वागत आहे साहेब आपलं सर्वांचं. आणि आता मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 24 बॉल 49 करायचे त्या भूमी 11 फणस डोंगरी संघाला विजयासाठी. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. ओमकार हरपाल, रायगडचा रिषभ पंत आणि त्याच्या साथीला तो मात्र बंटी. कदाचित मला असं वाटतं बंटी स्ट्रायकिंग एंडला चाललाय. 24 बॉल 49 करायचे. SSC चिंचवली चषकामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही सर्वांचं करतोय. चिंचवली गाव अर्थातच चिंचवलीची खरी ओळख आहे श्रीराम नवमीचा सप्ताह. गेल्या वर्षी 61 वर्ष पूर्ण झाली त्या सप्त्याला आणि यंदाच्या वर्षी 62वा वर्ष आहे ते त्या सप्त्याचं. येत्या श्रीराम नवमीला पुन्हा एकदा तो सप्ताहाचा जल्लोष नक्कीच पाहायला मिळेल. पंचक्रोशीतील पहिला सप्ताह आपला म्हणून चिंचवलीच्या सप्त्याकडे पाहिलं जातं आणि त्याच चिंचवली चषकामध्ये आपण आहोत. 24 बॉल 49 करायचे. बॉलिंग मार्क वरती मात्र सज्ज झाला भावेश गायकवाड. हो, पहिलाच बॉल समोर खेचलाय परंतु लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. सिंगलने खातं उघडतोय बंटी. फणस डोंगरीचंही खातं उघडले भावेश गायकवाड. मला अद्यापही आठवतंय की कर्जत प्रीमियर लीगचं 4थं पर्व जे ऋषिकेश राणे यांनी भरवलं होतं कशेळीच्या क्रीडांगणावरती, तिथे बेस्ट बॉलरचा किताब त्याने जिंकला होता. भावेश गायकवाड सर्वाधिक विकेट त्याच्या नावावरती होत्या. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 15 विकेट त्याने घेतल्या होत्या तोच भावेश. आणि त्याच्या समोर आहे मात्र रायगडचा रिषभ पंत अर्थातच ओमकार हरपाल. रायगडच्या पेंडचं अस्तित्व 2 लेफ्ट हँडेड बॅटर पेंडने दिलेत ते जबरदस्त दिलेत रायगडला. हो, चांगला बॉल भावेश गायकवाड कडून हलक्या हातानं मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतमधली कडा घेऊन बॉल आला तो शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने. सिंगल रन. थोडी चाचपणी करत असताना खरं तर फणस डोंगरी कित्येकदा आपल्या विभागामध्ये खेळलाय. चांदईच्या स्पर्धांमध्ये भरपूर वेळा खेळलाय. 2 धावा धावफलकावर. 49चा पाठला करायचे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. भावेश गायकवाड गोलंदाजी करतोय. हो, वेगवान बॉल होता. बीट झाला बॅटर. त्यानंतर विकेट किपरही बीट झाला. मागे चाललाय बॉल थर्डमॅनला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय बंटी आणि यशस्वी देखील झालाय. सोपं काम नाहीये आणि ते हरीश कराळे सर 2 धावा. यस, लेग बाईज बॅट ओके थँक्यू. 4 धावा. भावेश गायकवाडचा वेग आपल्याला या षटकात नक्कीच पाहायला मिळतोय शिवशक्ती कडाव संघाकडून. शिवशक्ती कडाव विरोधात भूमी 11 फणस डोंगरी. हो, समोर मारलाय ओव्हर पिच बॉल वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. बंटीचा फटका षटकार. धन्यवाद ज्या प्रेक्षकांनी आपला चेंडू आणून दिलाय त्यांचे मनापासून आभार. स्लाइट ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती तुटून पडला तो बंटी. षटकार मारला पहिला या इनिंगचा. धाव संख्या 10. हो, लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि ते कदाचित असं वाटते की प्रयत्न झाले असते समोर धावत परंतु तयार नव्हता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. सिंगल रन. धाव संख्या ती मात्र 11-11. SSC चिंचवली चषक फायनलला जाऊन पोहोचलाय तो स्वर्गीय दिबा पाटील उमरोली या संघ. त्यांनी सेमीफायनलला पराभूत केलं ईगल चांदई संघाला. आय थिंक अतिश आणि समाधानचा संघ असेल. 11 धावा धावफलकावर. ओमकार हरपाल. लास्ट बॉल ऑफ पॉवर प्ले. भावेश गायकवाड एकच षटकार फक्त खाल्लाय. हो, फटका इथे फसलाय. ही झेल महत्वाची आहे. ओमकार हरपाल आहे आणि ओमकार हरपालची विकेट घेतले भावेश गायकवाडने. महत्वाची विकेट.
पहिला षटकाचा खेळ समाप्त. 49चा पाठलाग करत असताना भूमी 11 फणस डोंगरी संघाची धावसंख्या झाले 1 बाद 11. पहिलं षटक समाप्त. नेल्सन फिगर ऑन अ स्कोर कार्ड. चांगला झेल ओमकार हरपालचा मात्र इथे टिपला. काल जाणता राजा पिंपलोली हा संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. याचा अर्थ आज संघ जो पुढे सरकेल सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचेल तो जाणता राजा पिंपलोलीच्या विरोधात मात्र खेळेल. भाष गायकवाडने शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतली. SSC चिंचवली चषक पहिलं पर्व अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. पहिल्या पर्वामध्ये जी आपण फायनल मॅचला ग्रँड एंट्री घेतली होती, शेलू संघाचे फलंदाज जे आतमध्ये गेले होते कुमार पाटील आणि साई मसने, बाजूने तो मस्तपैकी पाऊस, अजूनही व्हिडिओ आहे त्यांच्याकडे. मी जेव्हा आता शेलू प्रीमियर लीगला गेलो त्यावेळी मी त्यांच्याकडे ती व्हिडिओ पाहिली. अनेक आठवणी आहेत SSC चिंचवली चषकाच्या. 11 वरती 1. दुसरं षटक बॉलिंग मार्क वरती आलाय कुशल गुरव. हो, व्हाईट यॉर्करने सुरुवात करतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो कुशल गुरवने. हे लक्षात असू द्या की DRS तुम्ही फक्त वेस्टाईटच्या नो बॉल साठी फक्त घेऊ शकता आणि तो देखील एकच आहे 4 ओव्हरमध्ये. पहिला चेंडू निर्धाव. हो, टॅप करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका येतोय. फक्त सिंगल रन. भावेश गायकवाडने ओमकार हरपालची जी विकेट घेतली त्यानंतर थोडा दबाव नक्कीच जाणवेल, परंतु या टीमकडे टॉम देखील आहे जो शेवटी येऊन आक्रमण करू शकतो, परंतु सुरुवातीला बंटीला धावा चालू ठेवाव्या लागतील. 12 धावा धाव फलकावर. 49चा पाठलाग. शिवशक्ती कडाव कर्जतचा संघ, पेंटचा संघ, भूमी 11 फणस डोंगरी. हो, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच इथे इशारा करतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी दिली ती चेंडूला कौशल गुरवने आणि 1 बाउन्सचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. अतिरिक्त धावेने स्कोर 13. कुशल गुरव के फॅक्टर ऑलवेज फॉर कडाव. या आतिश कोळंबे आपलं स्वागत. वेगवान चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. सुमितने पाठलाग केला होता या चेंडूचा, परंतु काहीच करू शकला नाही आणि खेक निर्धाव. हे जबरदस्त गोलंदाजी आहे. कुशल SG ट्रॅव्हल्स जेव्हा केदार भगत यांचा संघ होता, जेव्हा ग्रामीण क्रिकेट आपल्याकडे नव्हतं, SG ट्रॅव्हल चिंचवली त्या टीमची देखील भिस्त अनिकेत राऊत नंतर मात्र कुशल गुरवच्या खांद्यावरती होती आणि तोच कुशल गुरव आपल्या ग्रामीण संघासाठी खेळत असताना लेग कटरचा इथे वापर केलाय. पाहायला आवडेल नक्की हा चेंडू, कारण टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी देखील मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये ही कौशलची कमाल आहे. त्याने स्वतःला सिद्ध केलंय. भले आता जास्त वेळ मिळत नसेल, परंतु आपल्या ग्रामीण टीमसाठी कडावसाठी. आणि हा लेग कटर होता. पडल्यानंतर हलकासा बाहेर आणि थोडा टॉसअप देखील झाला. 13 वरती गाडी रोडावले फणस डोंगरीची. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, जास्त काही मिळणार नाही. बंटी आता कदाचित स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. रायगड विरोधात ठाणे, युवा रायगड विरोधात युवा ठाणे असा जेव्हा सामना झाला तेव्हा कित्येक वेळा कौशल गुरवने मात्र त्या संघाचं रायगड संघाचं मात्र प्रतिनिधित्व केलं. 5 चेंडू फेकलेत, फक्त 3च धावा दिल्यात. खात्यात विकेट नसेल, परंतु संपूर्णपणे फणस डोंगरी टीम वरती दबाव टाकलाय तो कुशल गुरवने. शेवटी बंटी स्ट्रायकिंग एंडला. स्लोवर 1 आडवा बाटने फटका समोर आणि काय षटक समाप्त केलंय. दुसरं षटक कुशल गुरवने. फक्त धावा दिल्यात त्या 4. पुन्हा एकदा गोलंदाजीतली कुशलता त्याने दाखवली आणि फणस डोंगरी टीमला थांबवलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 15 वरती 15. आतिश कोळंबे यांचं इथे आगमन झालंय. काल त्यांचा संघ पराभूत झाला. आय थिंक परवा. सन्माननीय जगदीश बोराडे साहेब यांना विनंती, आपण मंचावरती या. आमचेच गाववाले आहेत.
2 ओव्हरमध्ये आता 34 करायचे, 34. आणि तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्क वरती आलाय तो विक्रांत. युवा गोलंदाज समोर बंटी. 7 चेंडू 12 वरती खेळतो. एक षटकार त्याने मारला. हा डाव सावरावा लागेल बंटीला. हो, वेग पाक किती प्रचंड आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चिंचवली जेव्हा जेव्हा स्पर्धा ठेवले तेव्हा खेळपट्टीचं जे माप आहे ते एकदम मोजून असतं, मोजून. तसूभर देखील इकडे तिकडे नसणार. त्यामुळे थोडा गोलंदाजांनाही फायदा मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो विक्रांतने बंटीच्या समोर. हो, वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल आता 16 वरती 16. एकूण 50चा पाठला करायचे, 33 पाहिजेत. 11 चेंडू 33 ची गरज. आक्रमण करावंच लागेल ते आता मात्र बंटीला. केटीसी लाईव्ह इव्हेंट. निखिल ब्रॉडबँड सर्व्हिसचे देखील मनापासून आभार निखिलजी राणे. कदाचित लेग कटर. हे नवीन युवा तरबेज गोलंदाज कडाव संघाचे त्रस्त करतायत आता फणस डोंगरी संघाला. गोलंदाजी करतोय तो विक्रांत. खूप चांगली ऍक्शन. आणि त्यानंतर पहा चांगला चेंडू बाहेर निघाला. हो, पुनश्च एकदा तेच. बंटी प्रयत्न करतो आक्रमण करण्याचं परंतु यश काही हाती लाभत नाहीये. विक्रांतने भन्नाट गोलंदाजी केली. सुरुवात केली भावेश गायकवाडने. भले 11 आला असतील परंतु ते पॉवर प्लेचं षटक होतं. एकच षटकार आला. एक विकेट त्याने घेतली. कुशल आला, फक्त 4 दिले. आणि आता त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकतोय तो विक्रांत. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच दिले. पुन्हा एकदा फसवलाय. काय भन्नाट गोलंदाजी चालू आहे. अक्षरशः थांबवलंय ते फणस डोंगरी संघाच्या फलंदाजांना. आता चेंडू शिल्लक आहेत ते 8. आणि 8 चेंडू विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 33. गोलंदाज सरस ठरतोय तो विक्रांत. हो, भन्नाट बॉल. आता वेगवान चेंडू होता. पेस व्हेरिएशनचा फंडा वापरलाय तो विक्रांतने. कडाव टीम 12 महिने सराव करत असते. 12 महिने. पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे, ही टीम कर्जतच्या सर्वोच्च स्थानी का आहे याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही सध्या मैदानात पाहताय. कदाचित हा वाईट असावा. यस, वाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव जोडली जाते. हरेश कराळे स्वतः देखील चांगले गोलंदाज आहे. त्यांना ठाऊक आहे की अशी गोलंदाजी करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. 2च धावा दिल्या, त्याही वाईडच्या आहेत 2 धावा. या अगोदर एक मेडन ओव्हर पाहिली होती वैभव थेरची, तेही तिसरं षटक होतं. 4 विकेट घेतल्या होत्या त्यांनी. आता बंटीने फटका खेचलाय आणि बॉल जाईल मिड विकेटला. सीमारेषा पार. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 23. आणि आता 6 चेंडू विजयासाठी करायचे त्या 26. चांदई संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण स्टेज जवळ येऊन थांबायचंय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 23. आणि आता 4थ्या षटकात विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 26. शेवटच्या चेंडूवरचा षटकार थोडा महागडा ठरू शकतो. जुना चेंडू दिला जाईल. स्पर्धेच्या नियमानुसार जुना चेंडू देण्यात येईल. हो, हा चला पहा आयोजक आता नक्की एक्झॅक्टली काय. 3 ओव्हरमध्ये 23 झाल्यात. आणि आता गोलंदाजी मार्क वरती आलाय तो दर्शन. शेवटचा चेंडू खराब टाकला आणि त्यावरती बंटीने षटकार खेचला. अशा पल्लवीत झाल्यात. धावांचा पाठलाग होऊ शकतो. 6 बॉल 26 मोठं काही नाहीये. 6 चेंडूमध्ये 26 करायचे. लास्ट बॉल वरचा षटकार थोडं दडपण नक्कीच वाढवले परंतु बॉलिंग मार्क वरती आलाय तो दर्शन. स्ट्रायकिंग एंडला आहे तो सुमित. पाहूया कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करेल. कडाव शिवशक्ती कडाव कर्जतचा संघ त्यांच्या विरोधात पेंटचा फणस डोंगरी खेळतोय. हो, डायरेक्ट पायात ब्लॉक होल टाकला होता दर्शनने. अजिबात मुभा दिली नाही. फक्त सिंगल रन हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉलच अगोदर आला.
चांदई संघाचा कर्णधार शांताराम कोळंबे किंवा अन्य कोणी असेल तर लवकरात लवकर स्टेज जवळ येऊन थांबा. 5 चेंडू विजयासाठी 25 करायचे आता. फुलटॉस बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक भावेश चांगला झेल. फलंदाज बाद होईल तो बंटी. आणि आता 4 बॉल विजयासाठी करायचे त्या 25. बंटी मात्र बाद झालाय. शेवटी बंटीकडून अपेक्षा होत्या कदाचित तो आक्रमण करेल, या सामन्यामध्ये पुन्हा एकदा फणस डोंगरीला आणेल, परंतु तो मात्र बाद झालाय. भावेश गायकवाडने चांगला झेल टिपला आणि आता मैदानात दाखल झालाय तो टॉम. टॉम अप्पर ऑर्डरला का आला नाही हा एक मोठा प्रश्न आहे, परंतु भूमी 11 फणस डोंगरी संघाचे पुरस्कर्ते निलेशजी पाटील साहेब आपले मनापासून आभार. अगदी आयत्या वेळी तुम्हाला कॉल करण्यात आला आणि तुम्ही इथे अगदी व्यवस्थित इथे वेळेत उपस्थित राहिला. फुलटॉस बॉल दर्शनचा बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. क्रिकेटमध्ये अनेक असे चमत्कार झालेत आणि चमत्कार करू शकतो जर्सी नंबर 0425 टॉम. लांबलचक षटकार मारण्यासाठी तो ओळखला जातो. षटकार मारलाय आणि आता 3 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 19. कंपल्सरी चेसिंग. प्रत्येक धाव किती महत्वाची आहे पहा. दर्शन बॅटिंगला आला होता तो दर्शन धनावडे आणि आता हा दर्शन कडव. आणि ते समोर लॉंग ऑफला बॉल सीमारेषा पार. टॉम जसा तो बॅटिंगला आला तसंच मी म्हटलं की हा अप्पर ऑर्डरला का आला नाही. बॅक टू बॅक 2 षटकार. दबाव आता वाढतोय. 2 चेंडू विजयासाठी 13. कंपल्सरी चेसिंग. पहा एक धाव किती महत्वाची आहे. SSC चिंचवली चषक 2 चेंडू 13 पाहिजेत. गोलंदाजाने जर का काही करामत केली तर या मॅच मध्ये भूमी 11 फणस डोंगरी संघ पुन्हा येऊ शकतो. SSC चिंचवली चषक साधे सोपे सामने त्यांना आवडत नाहीत. हा देखील सामना आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. 2 चेंडू 13 करायचे. समोर टॉम 2 चेंडू 2 षटकार त्याने मारलेत. पाहूया गोलंदाज चुकी करेल, फणस डोंगरीला संधी मिळेल. पुन्हा फुल टॉस आणि ते सलग 3रा षटकार मारलाय तो टॉमने. आता 1 चेंडू विजयासाठी 7. टॉम का लेट आला. टॉमचा पेपर आता अवघड जाताना शिवशक्ती कडाऊ संघाला, कारण या क्रीडांगणाच्याच बाजूला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि टॉम किती कठीण आहे तो प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि त्या टॉमने करामत केले. 1 चेंडू 7. 3 षटकार मारले टॉमने आणि ते चौथाही मारलाय, परंतु फक्त एका धावेने भूमी 11 फणस डोंगरी संघ हरलाय. शिवशक्ती कडाव जिंकलाय, परंतु मन जिंकून घेतली ती फणस डोंगरीच्या टॉमने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या टॉम साठी. 4 चेंडू 25 धावांची गरज असताना सलग 4 षटकार मारले टॉमने फक्त एका धावेने, तोही कंपल्सरी चेसिंग. या नियमांच्या अंतर्गत शिवशक्ती कडाव संघ जिंकलाय. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन नव्याने उद्या मी, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. हेच दाखवून देत असताना टॉम 4 चेंडू 25 ची गरज असताना 4 षटकार मारले आणि एका